आज आम्ही तुमच्यासमोर उभं करत आहोत एक साधी कथा नाही, तर अपमानातून उभारलेलं स्वप्न, अन्यायातून जन्मलेली क्रांती आणि संघर्षातून घडलेलं इतिहासाचं पान. ही कहाणी आहे ज्याच्या वाट्याला बालपणात भूक, अपमान आणि बहिष्कार आला, पण ज्याच्या मनात ज्ञानाची भूक कधीच मेली नाही. शाळेच्या वर्गात बसायला मनाई, पाणी प्यायला माठालाही हात लावण्याचा अधिकार नाही, पण तरीही हा मुलगा म्हणतो, मी शिकणारच. समाजानं ज्याला दूर लोटलं त्यानं समाजाला नवा मार्ग दाखवला. ज्याला माणूस म्हणून जगू दिलं नाही त्यानं माणसाला हक्क देणारा संविधान लिहिलं. आजचा हा डान्स ड्रामा आपल्याला घेऊन जाणार आहे त्या लहान भीमरावाच्या पावलांपासून ते भारताच्या संविधान निर्मात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तिमत्वापर्यंत. चला तर मग संघर्ष, शिक्षण, विचार आणि परिवर्तनाचा हा अद्भुत प्रवास आज आपल्या डोळ्यासमोर उलगडूया. ही कथा आहे एका अशा बालकाची ज्याचं नाव उच्चारताना समाज कचला, पण ज्याचा विचार ऐकताना इतिहास उभा राहिला. ही कथा सुरू होते त्या शाळेत जिथे पुस्तकं होती पण समानतेचं धाडस नव्हतं, जिथे ज्ञान होतं पण माणुसकीला अस्पृश्य ठरवलं गेलं. त्या शाळेत तो मुलगा वर्गाबाहेर बसला, पण त्याच्या मनात उभा राहिला एक प्रश्न. शिकणं जर गुन्हा असेल तर हा देश कसा उभा राहणार? वर्गाबाहेरची ती चटई त्याच्या आयुष्याची पहिली कसोटी ठरली. अपमान त्याच्या वाट्याला आला, पण पराभव कधीच आला नाही. तो मुलगा मोठा झाला आणि शिक्षणासाठी देशाच्या सीमाही लहान पडल्या. अमेरिकेच्या भूमीवर उभा राहून त्याने केवळ पदवी मिळवली नाही, तर विचारांची ताकद कमावली. इंग्लंडमध्ये त्याने कायद्याची शस्त्रं धारदार केली, कारण त्याला माहीत होतं, अन्याय शब्दांनी नाही तर संविधानानेच मोडतो. तो परत आला, डोक्यावर डिग्री नव्हे तर खांद्यावर दबलेला समाज घेऊन. भारताच्या मातीला स्पर्श करताच त्याने पाहिलं, इथे अजूनही माणसाला पाण्याचा हक्क नव्हता. चवदार तळ्याच्या काठावर तो फक्त पाणी उचलायला गेला नव्हता, तो इतिहास हलवायला गेला होता. त्या एका घोटात शतकानुशतकांचा अन्याय थरथरला आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बोलू लागला. पण अन्याय तिथेच थांबला नाही. देवाच्या घरातही दारं बंद होती. काळाराम मंदिराच्या पायांवर प्रश्न उभा राहिला, देव माणसाचा आहे की माणूस देवाचा? त्या दारावर झालेली ठोकर फक्त मंदिरासाठी नव्हती, ती समाजाच्या बंद दरवाजांसाठी होती. समाज जागा होत होता, पण राजकारण अजून झोपेत होतं. ज्यांचा आवाज जास्त होता त्यांच्याच हातात सत्ता होती. म्हणून स्वतंत्र मतदारसंघाची मागणी झाली, कारण प्रतिनिधित्वाशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण असतं. आणि मग इतिहासाने पाहिलं, तो एकटा नव्हता. त्याच्या संघर्षाच्या प्रत्येक वाटेवर, त्याच्या दुःखाच्या प्रत्येक क्षणी एक शांत, संयमी, त्यागमय सावली त्याच्यासोबत होती. ती होती रमाबाई आंबेडकर. दारिद्र्य, अपमान, आजारपण, घरात उपासमार, तरीही तुम्ही शिकत राहा, समाजासाठी लढत राहा, असा धीर देणारी ती पत्नी. बाबासाहेब समाजासाठी झटत होते आणि रमाबाई कुटुंबासाठी सर्व काही सहन करत होत्या. स्वतःचे दुःख पोटात ठेवून त्यांच्या ध्येयाला आधार देत होत्या. इतिहासात नाव बाबासाहेबांचे कोरले गेले, पण त्या इतिहासाच्या मागे एक न बोलणारा त्याग होता, एक न झुकणारी साथ होती. आज जेव्हा आपण बाबासाहेबांचा जयघोष करतो, एक अद्भुत दृश्य ज्याला कधी वर्गात बसू दिलं नव्हतं, त्याच्यावर संपूर्ण राष्ट्राचं भविष्य सोपवलं गेलं. संविधान सभा स्थापन झाली. शब्द शब्द नव्हते, ते शोषितांच्या श्वासाचे ठोके होते. कलम कलम नव्हतं, ते माणसाला माणूस म्हणून जगवण्याचं वचन होतं. जेव्हा संविधान अस्तित्वात आलं तेव्हा देशाला फक्त कायदा मिळाला नाही,
तर आत्मा मिळाला. आणि म्हणूनच ही कथा इथे थांबत नाही. कारण हा प्रवास एका माणसाचा नाही, हा प्रवास प्रत्येक भारतीयाचा आहे.